नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी कट्टा या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे. सरकारने आता ज्यांची ई-के-वाय-सी चुकलेली आहे त्यांच्यासाठी पुन्हा एकदा वेबसाईट चालू केलेली आहे. यामध्ये ज्यांची के-वाय-सी करताना चूक झाली होती ते आता तुम्ही इथे दुरुस्त करू शकता. यासाठी तुम्हाला इथे आता एक पर्याय उपलब्ध करून दिलेला आहे. यासाठीचा आज दिनांक 6 फेब्रुवारीचा JR-सुद्धा आलेला आहे. ही के-वाय-सी तुम्ही मोबाईलवरून घर बसल्यासुद्धा करू शकता. ही के-वाय-सी कशी करायची हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून शिकणार आहोत. तरी व्हिडिओ कोठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा व व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात. तर सर्वात पहिला आपण आपल्या मोबाईलच्या ब्राउझरवरून लाडकी बहीण या वेबसाईटवरती यायचं आहे. याची डायरेक्ट लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे. इथे आल्यानंतर तुम्हाला एक नवीन ऑप्शन दिसेल. यामध्ये ही के-वाय-सीची संधी फक्त त्या लाभार्थ्यांना आहे ज्यांच्याकडून ई-के-वाय-सी करताना चुकीचे पर्याय निवडलेले आहेत. ज्यांनी अगोदर ई-के-वाय-सी करताना चुकीचे पर्याय निवडलेले होते त्यांच्यासाठीच हा फक्त ऑप्शन आहे. यामध्ये तुम्ही येथे नवीन के-वाय-सी करू शकणार नाहीत. या बॉक्सवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढे नवीन पेज येईल. त्यामध्ये तुम्ही त्या लाभार्थ्यांचे आधार नंबर टाकून कॅप्चा टाकायचा आहे. कॅप्चा टाकल्यानंतर खाली मी सहमत आहे यावरती क्लिक करून OTP पाठवा या बटनावरती क्लिक करायचं आहे. OTP पाठवल्यानंतर तुमच्या नंबरवरती OTP जाईल. तो OTP तुम्ही येथे टाकायचा आहे. जर OTP आला नाही तर तुम्हाला ई-के-वाय-सी दुरुस्त करण्याची गरज नाही. OTP टाकून सबमिट केल्यानंतर पुढे तुम्हाला 2 ऑप्शन दिसतील. यामध्ये तुम्ही हे दोन्ही ऑप्शन नीट वाचायचं आहे. या दोन्हीही ऑप्शनला तुम्ही नाहीच म्हणून सिलेक्ट करायचे आहे. त्यानंतर खाली ॲक्सेप्ट करून सबमिट करायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही लाडकी बहीण ई-के-वाय-सी घर बसल्या दुरुस्त करू शकता. तर हा असा महत्त्वपूर्ण व्हिडिओ सर्व लाडक्या बहिणींपर्यंत नक्कीच शेअर करा व व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.